हॅलो गाईज, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काकांची मुलाखत घेऊया. तर बघूयात आज. चलो. हॅलो गाईज, मी तुम्हाला बोलले होते की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यांची मुलाखत घेऊया. मी आली आहे इथं गोठ्यामध्ये त्यांची मुलाखत घ्यायला. बघू शकता तुम्ही. आपण बघूयात, थोडं पहिला गोठा बघून घेऊयात, नंतर मग काकांची मुलाखत घेऊयात. चलो जाऊयात आपण काका. हॅलो, नमस्ते. तुमची थोडी मुलाखत हवी होती आम्हाला, आणि हे कशा पद्धतीनं तुम्ही निर्माण केला किंवा आता काय करताय सध्या, थोडी माहिती, आणि कसं संगोपन करताय ह्याची माहिती हवी होती. सुरुवातीला 2 जनावरांपासून मी ह्या गोट्याची सुरुवात केली. ओके. आणि गोकुळच्या वासरू संगोपन योजनेच्या माध्यमातून जातीवंत जनावरांची पैदास आम्ही गोट्यातच करायला सुरुवात केली 25 वर्षापूर्वी. आणि आता आज आमच्या गोट्यामध्ये या वासरू संगोपन योजनेच्या माध्यमातून 25 मुरा जातीच्या म्हशी, 25 HF जातीच्या गाई, लहान रेड्या पांड्या 15 ते 20 अशी जवळजवळ 70 ते 75 जनावरांनी जवळजवळ या ठिकाणी गोट्यामध्येच तयार केली. आणि ह्या जनावरांच्या माध्यमातून दररोज 550 ते 600 लिटर दूध पुरवठा आम्ही दररोज गोकुळाला पुरवठा करतो. गेल्या वर्षी जर तुम्हाला दूध सांगायचं म्हटलं तर गेल्या वर्षी जवळजवळ 96,736 लिटर दूध गाईचं, 32,111 लिटर दूध म्हशीचं, असं दोन्ही मिळून 1,28,550 लिटर दूध गोकुळ दुधाला आम्ही पुरवठा यावर्षी केलं आहे. ओके. तर ह्या जनावरांच्यासाठी आम्ही वेगवेगळे गोटे केले. हां. लहान जनावरांसाठी वेगळा गोटा केला आहे, दूध काढायसाठी मिल्किंग पार्लर वेगळं केलं आहे, म्हशीसाठी वेगळा गोटा केला आहे. असं गट केलेत का तुम्ही? वेगवेगळे ग्रुप केले आहेत, ओके. जेणेकरून ज्या त्या वयोमानानुसार ज्या त्या जनावरचं खाद्य वेगळं असते, अन्न वेगळं असते, तर ज्यांना ज्यांना ज्या त्या वयोगटाप्रमाणे खाद्य देता यावं यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट आम्ही त्या ठिकाणी तयार केले. तुम्हाला मी फार तर दाखवतो. हां, दाखवू शकता तुम्ही. गाईज, बघूयात आपण त्यांनी कशा प्रकारे सगळे ग्रुप केलेत. चलो, लेट्स गो. नेक्स्ट पार्टमध्ये आपण नेक्स्ट माहिती बघूया. बाय.